हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। साड्या जितक्या फॅशनमध्ये असतात किंवा ट्रेंडमध्ये असतात किंवा ड्रेस ट्रेंडमध्ये असतात, त्याचप्रमाणे ब्लाऊजसुद्धा आज खूप ट्रेंडिंग आलेले आहेत। आणि तुमचा ब्लाऊज जितका ट्रेंडी असेल, चांगला असेल, उठावदार असेल, तितकी तुमची साडी ही छान दिसते आणि तुम्ही नक्कीच उठावदार दिसता। त्यासाठी आपला ब्लाऊज जो असणार आहे तो परफेक्ट असणं किंवा ट्रेंडी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं। चला मग बघू ट्रेंडी ब्लाऊज। सगळ्यात पहिलं ब्लाऊज जे आहे ते बटरफ्लाय नेट ब्लाऊज। असे ब्लाऊज कुठल्याही लाईट कलरच्या किंवा डार्क कलरच्या साडीवर जातात। फुल स्लीव्समध्ये असे ब्लाऊज मिळतात आणि दिसायला खूप स्टायलिश आणि मस्त दिसतात। असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करा। कुठल्याही प्लेन साडीवर असे ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात। हे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्यानंतरचं जे ब्लाऊज आहे ते म्हणजे अंगरखा पॅटर्नमध्ये असे ब्लाऊज जे आहेत ते तुम्ही फॅन्सी साडीजवर किंवा वर्कच्या साडीजवर किंवा सॉफ्ट साड्यांवर असे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता। असे ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत। त्यानंतरचे ब्लाऊज आहे ते म्हणजे व्ही नेकचं ब्लाऊज। असं ब्लाऊज कुठल्याही ट्रॅडिशनल साडीवर म्हणा किंवा वेस्टर्न साडीवर म्हणा, असे व्ही नेकचे ब्लाऊजचा आज खूप ट्रेंड आहे आणि असे ब्लाऊज घातल्यानंतर नक्कीच तुम्ही स्टायलिश आणि खूप सुंदर दिसायला लागता आणि तुमचा वेगळा आणि हटके असा लुक येतो। असे ब्लाऊज जर तुम्ही घातले तर नक्कीच तुम्ही उठावदार दिसायला लागता। मग ते पार्टीवेअरची साडी असू दे किंवा वेस्टर्न साडी असू दे, अशा सगळ्या साड्यांवर असे ब्लाऊज नक्की सूट होतात। आजकालच्या बॉलिवूड ॲक्ट्रेस म्हणा किंवा ॲक्ट्रेस म्हणा, अशा सगळेजण खूप जास्त असे ब्लाऊज ट्राय करत आहेत। हा ब्लाऊजची खूप ट्रेंड आहे आणि असा ब्लाऊज खूप जास्त चांगला वाटतो। मग तो ट्रॅडिशनलवर असू दे किंवा वेस्टर्नवर असू दे, दोन्ही साड्यांवर असे ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात। ह्या पॅटर्नची आजकाल खूप ट्रेंड आहे। मग ते सॉफ्ट साड्यांवर सुद्धा खूप छान वाटतात आणि ट्रॅडिशनल साड्यांवर सुद्धा खूप छान वाटतात। असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता। हॉलर नेक ब्लाऊज हा ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे। आजकालच्या ज्या यंगस्टर्स आहेत ते असे ब्लाऊज नक्की स्टिच करून घेतात। मग ते लाईटवेट साड्या असू देत किंवा सॉफ्ट साड्या असू देत किंवा फंक्शनल साड्या असू देत, अशा सगळ्या साड्यांवरती हॉलर नेकचे ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि दिसताना ते खूप स्टायलिश आणि क्लासी वाटतात। असे ब्लाऊज जर घातला तर नक्कीच तुम्ही खूप स्टायलिश आणि ट्रेंडी दिसाल। अशा ब्लाऊजमध्ये आपला लुक हा खूप मस्त आणि चांगला वाटतो। असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि दिसताना सुद्धा असे ब्लाऊज काहीतरी युनिक आणि हटके वाटतात। त्यामुळे असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मस्त दिसू शकता। आजकाल बॅक साईडला असा बो म्हणा की रिबिन म्हणा, असे स्टायलिश रिबिन आणि बो लावण्याची खूप आजकाल ट्रेंड आलेली आहे। तुम्ही आजकाल असे ब्लाऊज खूप बघाल आणि त्यावरती तुम्हाला वर्कवाले म्हणा किंवा प्लेन ब्लाऊज म्हणा, अशा सगळ्या ब्लाऊजवर तुम्ही अशी रिबिनची किंवा बोची फॅशन करू शकता। दिसताना ते खूप क्लासी आणि युनिक दिसतं आणि खूप जास्त मस्त वाटतं। त्यामध्येच आजकाल एक नॉटचा किंवा असा रिबिन लावण्याचा खालच्या साईडला खूप जास्त ट्रेंड आलेला आहे आणि अशी युनिक ब्रायडल ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात। दिसताना सुद्धा खूप हटके दिसतात आणि खूप स्टायलिश दिसतात। त्यामुळे असे ब्लाऊजचे पॅटर्न खूप जास्त आजकाल ट्रेंडमध्ये आहेत। तुम्ही कुठल्याही प्रकारे असे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता। मग ते लाईटवेट साडी असू दे किंवा ट्रॅडिशनल असू दे, दोन्ही साड्यांवर असे ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात। त्यानंतरचं ब्लाऊज आहे प्लिपलम टॉप किंवा प्लिपलम ब्लाऊज। आजकाल असे ब्लाऊज खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत। मग कॉटनच्या साड्यांवरती असे ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात आणि जर ब्लाऊज तुमचा भरलेला असेल आणि प्लेन साडी जर तुम्ही घातली तरीसुद्धा असे ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात। आजकाल असे ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि जास्त काही याला तयार व्हायला लागत नाही। जर तुमचं ब्लाऊज असं खूप छान असेल तर नक्की तुमचा लुक हा क्लासी आणि युनिक दिसतो। ट्रॅडिशनल साड्यांवर सुद्धा असे ब्लाऊज खूप जास्त चांगले वाटतात। हे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता। त्यानंतरचा ब्लाऊज आहे तो म्हणजे वेल्वेट ब्लाऊज। वेल्वेट ब्लाऊजमध्ये आता थोडेसे व्हेरिएशन आलेले आहे, त्यामध्ये वर्क आलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही नेक स्टिच करून घेऊ शकता, फुल स्लीव्समध्ये शिवून घेऊ शकता। वेल्वेटचे जे ब्लाऊज आहेत ते आजकाल काठपदरांच्या साड्यांवर घालण्याचा खूप जास्त ट्रेंड आलेला आहे आणि अशा काठपदरांच्या साड्यांवर जर तुम्ही असे ब्लाऊज जर घातला वेल्वेटचे तर तो लुक खूप क्लासी दिसतो। त्याचप्रमाणे लाईटवेट साड्यांवर किंवा फंक्शनल साड्यांवर किंवा वर्कच्या साड्यांवर जर तुम्ही वेल्वेटचे ब्लाऊज घातले ते सुद्धा खूप मस्त स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देतात। असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता। फुल स्लीवचे असे ब्लाऊज खूप जास्त मस्त आणि चांगले वाटतात
असे वेल्वेटचे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि नक्कीच तुम्ही हटके आणि छान दिसू शकता। असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्ही सुद्धा छान दिसू शकाल। त्यानंतरचा ब्लाऊज आहे तो म्हणजे कॉलर ब्लाऊज। कॉलर ब्लाऊज तुम्ही ऑफिशियल वेअरला किंवा ऑफिसला जाणार असाल तर असे ब्लाऊज नक्की स्टिच करून घ्या। हे ब्लाऊज खूप मस्त आणि फॉर्मल वाटतात, तुम्ही काहीतरी हटके वाटाल। ऑफिसला ज्या वर्किंग वुमन्स आहेत किंवा ऑफिसला जाणाऱ्या मुली आहेत त्यांनी जर असे ब्लाऊज स्टिच करून घेतले तर नक्कीच ते खूप जास्त चांगले वाटतात। मग सॉफ्ट कॉटनच्या साड्या असू देत किंवा नेटच्या साड्या असू देत किंवा काठपदराच्या कॉलरचे ब्लाऊज खूप मस्त वाटतात आणि असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि नक्कीच तुमचा लुक थोडासा हटके आणि युनिक करू शकता। मग कॉलर ब्लाऊजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स अँड मॅच करून तुम्ही नेक स्टिच करून घेऊ शकता आणि नक्कीच तुम्ही हटके दिसू शकता। त्यानंतरचा ब्लाऊज आहे तो म्हणजे फ्लेअर ब्लाऊज। असे फ्लेअर ब्लाऊज तुम्ही लाईटवेट साड्या किंवा ज्या वर्कच्या साड्या असतात अशा साड्यांवर नक्की स्टिच करून घेऊ शकता। त्यामध्ये जर तुमचा दंड हेवी असेल तर नक्कीच तो बारीक दिसेल आणि नक्कीच तुम्ही खूप ट्रेंडिंग आणि स्टायलिश दिसाल। असे ब्लाऊज जर तुम्ही ट्राय केले आणि वर्कच्या साड्या जर असतील तर नक्कीच तुमचा लुक हा खूप ट्रेंडी आणि स्टायलिश दिसून जाईल। असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता, नक्कीच तुमचा लुक हा खूप मस्त आणि चांगला वाटेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे खूप सारे ट्रेंड बघितले आणि खूप साऱ्या व्हरायटी बघितल्या। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा असे ट्रेंडी, हटके आणि स्टायलिश ब्लाऊज नक्की स्टिच करून घेऊ शकता किंवा असे ब्लाऊज तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळू शकतात। असे ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचं सुद्धा लुक खूप ट्रेंडी, स्टायलिश आणि हटके करा जेणेकरून तुम्ही सुद्धा खूप छान आणि हटके दिसू शकाल। तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। बाय बाय।